नमस्कार. यावर्षी आपल्याला माहित आहे की आपल्या अकोल्यामध्ये प्रचंड उन्हाचा सगळ्यांना त्रास झालेला आहे आणि ऊन असताना सगळेच लोक म्हणतात की झाडं असायला पाहिजे, परंतु पाऊस सुरू झाल्यावर त्याच्यासाठी फार काही उपाययोजना झालेल्या दिसत नाही. तर आज आपण या ठिकाणी सीड बॉल निर्मितीसाठी आलो आहे. या सीड बॉलमध्ये आपण काय करतोय, आपल्याकडे जी माती आहे या मातीमध्ये शेणखत, चहाची पत्ती आणि राख ह्या सगळ्या गोष्टी यूज करून आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या सीड्स याच्यामध्ये टाकत आहे. आता हे माझ्या हातात जे सीड आहे हे अमलतासचं सीड आहे. आपण याच्यामध्ये हे पॅक करतोय आणि याला राखेने एक लेअर देतोय. आता ही जे सीड बॉल बनले आहेत, पावसाळा सुरू झाल्यावर आपण हे सीड बॉल वेगवेगळ्या ठिकाणी जिथे झाडे लावले जाऊ शकतात त्या ठिकाणी हे सीड बॉल डिस्पर्स करणार आहे. आणि जेव्हा केव्हा पाऊस येईल तेव्हा हा सीड बॉल ब्रेक होऊन यामधलं जे झाड आहे ते झाड मोठं होईल. सो पावसाळा सुरू व्हायच्या आधी हे सीड बॉल बनवून ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून पावसाळा सुरू झाल्यावर आपल्या वृक्षरोपणाच्या कार्यासाठी आपल्याला मदत होईल.